येवला तालुक्यातील सावरगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील गैरव्यवहाराबाबत काही ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर परवानाधारकानं आपली सडेतोड बाजू मांडत स्वतः पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा केलाय। वैयक्तिक आकसापोटी आपली बदनामी करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप रचण्यात आल्याचं रेशन दुकानदाराचं स्पष्ट केलंय। दुकानदारानं दिलेल्या माहितीनुसार 30 जुलै रोजी स्वस्त धान्य दुकानात पुरवठा निरीक्षकांनी प्रत्यक्ष साठ्याची मोजणी केली असता रजिस्टरप्रमाणे 100% अचूक व सुरक्षित साठा आढळून आला आहे। त्यामुळे माल गायब करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। दुकानातील सर्व धान्य वाटप ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीनं पारदर्शकपणे केले जाते। विशेष म्हणजे सावरगावचे अधिकृत प्रशासक, सरपंच व 32 रेशन कार्डधारक कुटुंब प्रमुखांनी दुकानदारांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देणारे समर्थनपत्र तहसील कार्यालयात जमा केले आहे। केवळ 4-5 विरोधक अफवा पसरवत असून आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं दुकानदारांना सांगितलंय। मी स्वस्त धान्य दुकान सावरगाव अतिरिक्त चार्ज आहे माझ्याकडे तो। आणि जे आत्ताच फक्त 2 दिवसापूर्वी आपल्या माध्यमाद्वारे मला जे आरोप करण्यात आले ते आरोपाला मी आरोप हे माझे आगामी निवडणुका जवळ आल्या कारणाने बिनबुडाचे आरोप माझ्यावर करण्यात आले। ते आरोप बदनामी करण्यासाठी मला टार्गेट केले जात आहे। आणि त्या आरोपामध्ये मुद्दा क्रमांक 1 ट्रॅक्टरने धान्य ने-आण करतात। तर ट्रॅक्टरना आम्हाला शासकीय धान्य हे शासकीय वाहनातून दुकानापर्यंत पोहोचवते। मग ट्रॅक्टर वापरण्याची आम्हाला कोणत्याही दुकानदाराला गरज नाही आहे। आणि याच अनुषंगाने 30 जुलै रोजी पुरवठा निरीक्षक यांनी माझ्या दुकानची सखोल चौकशी केली। चौकशीमध्ये 100% अचूक माल आढळून आला। तर मग असं जर वाहतूक वगैरे असती तर मग मला तफावत झाली असती। आणि त्याच नंतर माध्यमातून आमच्या गावातील सावरगावातील लोकांनी माध्यमातून यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल याच्यातून पाहिल्यानंतर लगेच सरपंच, प्रशासक आणि 32 कुटुंब प्रमुखांनी लगेच निवेदन दिलं की दुकानदार हा आमचा प्रामाणिक आहे। दुकानदारांनी लोकांना पावती दिली जाते, पावतीप्रमाणे धान्य दिलं जातं, कोणताही कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही। दुकान हे दुकानाबद्दल कोणती विषय नाही। तर 15 जुलैमध्ये मला नियतन हे 42 क्विंटल प्राप्त झाले होते। तर याच्या मागचं कारण म्हणजे माझ्याकडं दुकान चार्ज घेते वेळेस 66 क्विंटल धान्य मला ताबा देताना कमी दिलं गेलं होतं पुरवठा निरीक्षक पुरवठा ऑफिसमधून। तर मग याच्यावर मी 2 वेळेस लेखी अर्ज दिला होता। एकदा लेखी अर्ज दिला आणि एकदा स्मरणपत्र दिलं होतं। आणि त्याच्यामुळं माझं पूर्ण चूक होऊन म्हणजे रीतसर चौकशी करावी, माझी कुठलीही अडचण नाही। आणि असंच एकदा 2020 साली पुरवठा निरीक्षक यांनी माझ्या चुकीचा अहवाल पाठवून माझ्यावर 20,000 रुपयाचा दंड दुकानावर ठोठावला होता। परंतु मी माननीय आयुक्त साहेब पुरवठा ऑफिस येवला नाशिक यांच्याकडे धाव घेतली आणि मला 1 रुपयाचा दंड लागला नाही। माझी पुरवठा दुकान चालू झाली। आणि हे माझेकडून वेळोवेळी पुरवठा निरीक्षक यांच्याकडून टार्गेट केले जात आहे असं मी आपणास सांगतो। आणि जाता जाता एक अजून सांगतो की जर मला धान्य कमी दिलं होतं तर मग मला ते तेव्हाच नियतनमध्ये कमी मिळालं असतं। पण मला नियतन जुलैपर्यंत 66 क्विंटल हे जास्तच होतं। पण जे नियतन करणारे अधिकारी बदली जाताना मला धान्य कापून। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन,
प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।